श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, 25 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी साधा सोपा राहणार नाही. कारण तुमच्या आयुष्यात काही असे संकेत दिसत आहेत जे सुरुवातीला तुम्हाला गोंधळात टाकतील, पण त्यामागचं खरं कारण समोर आल्यानंतर तुम्हालाच आश्चर्याचा धक्का बसू शकतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटच्या भागात आपण अशा एका महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत ज्याकडे सिंह राशीच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, हे राशी भविष्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मनोरंजनाच्या स्वरूपात आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. सिंह राशी म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, स्वाभिमान आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी रास. पण 25 ऑगस्ट नंतर याच स्वभावाची एक परीक्षा होऊ शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला असेल, एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल किंवा एखाद्याच्या बातमीच्या आतुरतेने वाट पाहत असाल, तर अचानक परिस्थिती बदलल्यासारखी वाटू शकते. आणि इथेच सुरू होतो या काळाचा पहिला सस्पेन्स. ज्या गोष्टीला तुम्ही अडथळा समजत होतात, तीच गोष्ट पुढे तुमच्यासाठी संधी ठरू शकते. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात एखादं काम थांबलं, एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर झाली किंवा एखादा निर्णय पुढे ढकलला गेला, तर लगेच निराश होऊ नका. कारण 25 ऑगस्ट नंतर सिंह राशीच्या लोकांसाठी एक जुना विषय पुन्हा समोर येण्याची शक्यता दिसते. हा विषय नात्याशी संबंधित असू शकतो, पैशाशी संबंधित असू शकतो किंवा बराच काळ प्रलंबित असलेल्या कामाशीही संबंधित असू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं खरं मत कळू शकतं. आत्तापर्यंत जी व्यक्ती शांत होती ती अचानक बोलू शकते. जी व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत होती ती पुन्हा संपर्क करू शकते. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही विसरून गेलात असं समजत होतात, तिच्याकडून अचानक एखादा संदेश, फोन किंवा बातमी येण्याची शक्यता आहे. पण इथे सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी आलेली असेलच असं नाही. काही लोक फक्त अपूर्ण राहिलेला संवाद पूर्ण करण्यासाठी येतात. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. तुमच्या मनाला काय वाटतं यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या कृती काय सांगतात ते पहा. सिंह राशीच्या लोकांसाठी 25 ऑगस्ट नंतरचा दुसरा मोठा संकेत आर्थिक बाबतीत दिसतो. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो किंवा आधी अडकलेले पैसे मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते. काही जणांना नवीन काम, अतिरिक्त उत्पन्न किंवा व्यवसायाशी संबंधित संधी मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्या पैशांच्या आश्वासनावर लगेच विश्वास ठेवू नका. कागदपत्रे, व्यवहार आणि ऑनलाईन पेमेंट याबाबत विशेष काळजी घ्या. कारण तुमचा आत्मविश्वास कधीकधी तुम्हाला घाईचा निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. आणि याच काळात तुमच्यासमोर एक अशी संधी येऊ शकते जी पहिल्या नजरेत अगदी सामान्य वाटेल, पण पुढे तिचं महत्त्व वाढू शकतं. म्हणून छोटी संधी म्हणून कोणतीही गोष्ट लगेच नाकारू नका. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी कार्यालयीन वातावरण बदलत जाणवू शकतो. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचं लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकतं, तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. पण त्याच वेळी काही लोक तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतील असंही तुम्हाला जाणवू शकतं. त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या पुढच्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. कमी बोला, जास्त काम करा आणि योग्य वेळेची वाट पहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो. जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो किंवा थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. पण कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. आता येतो प्रेम आणि नात्यांचा सर्वात गूढ भाग. सिंह राशीच्या लोकांपैकी काही जणांच्या आयुष्यात 25 ऑगस्ट नंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. समोरची व्यक्ती खरंच तुमच्यासोबत आहे का? तिच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे? ती काही लपवत तर नाही ना? असे प्रश्न मनात येऊ शकतात. पण फक्त संशयावर नातं तोडण्याचा निर्णय घेऊ नका. संवाद साधा, स्पष्ट बोला. कारण अनेक वेळा आपल्याला जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. काही सिंह राशीच्या लोकांना मात्र याच काळात एका नात्याबद्दल अत्यंत स्पष्ट उत्तर मिळू शकतं. आणि ते उत्तर सुरुवातीला धक्कादायक वाटलं तरीही पुढे मनाला शांतता देऊ शकतं. कारण कधीकधी सत्य उशिरा समोर येतं, पण ते आपल्याला चुकीच्या अपेक्षांपासून मुक्त करतं. विवाहित लोकांनी जोडीदाराशी संवाद वाढवावा. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देऊ नका. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. पण शांत राहिलात तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. घरगुती बाबतीत 25 ऑगस्ट नंतर एक महत्त्वाचा निर्णय समोर येऊ शकतो. घर बदलणे, घराची दुरुस्ती, आर्थिक नियोजन, एखाद्या नातेवाईकाबाबत निर्णय किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित चर्चा होऊ शकते. तुम्हाला वाटेल की सगळ्यांनी आपापली भूमिका घेतली आहे,
पण शेवटी तुमच्या एका निर्णयामुळे परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आता आरोग्याबद्दलच बोलायचं झालं तर कामाचा ताण, झोपेची अनियमितता आणि सतत विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीर तुम्हाला संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित हालचाल याकडे लक्ष द्या. कोणताही आरोग्यविषयक त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आता सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला संकेत आहे. काही काळ अभ्यासात मन लागत नसेल तर हळूहळू फोकस परत मिळू शकतो. एखाद्या परीक्षेची किंवा महत्त्वाच्या निकालाची वाट पाहत असाल तर संयम ठेवा. तुमच्या मेहनतीचा परिणाम लगेच दिसला नाही म्हणून मेहनत सोडू नका, कारण 25 ऑगस्ट नंतरचा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊ शकतो. वेळ लागतोय म्हणजे संधी संपली असं नसतं. आणि आता आपण त्या सस्पेन्सकडे येतो ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होऊ शकते. जी गोष्ट अनेक दिवसांपासून तुमच्या मनात प्रश्न निर्माण करत होती त्याबाबत एखादा संकेत मिळू शकतो. हा संकेत एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातून, एखाद्या फोनमधून, एखाद्या संदेशातून किंवा एखाद्या अचानक घडलेल्या भेटीतून मिळू शकतो. पण त्याचा अर्थ लगेच मोठा निष्कर्ष काढणे असा नाही. परिस्थिती नीट समजून घ्या, कारण या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद असेल ती म्हणजे संयम. तुमच्याबद्दल चुकीचं बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्यापेक्षा तुमच्या यशाने उत्तर देणं अधिक प्रभावी ठरेल. काही सिंह राशीच्या लोकांना 25 ऑगस्ट नंतर एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी झाल्यासारखी वाटू शकते. तुम्ही सोडून दिलेलं काम पुन्हा सुरू करू शकता, एखादं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता आणि याच ठिकाणी तुमचं नशीब बदलण्यापेक्षा तुमचा दृष्टिकोन बदलणं अधिक महत्त्वाचं ठरेल. लक्षात ठेवा, राशी भविष्य दिशा दाखवू शकतं, पण अंतिम निर्णय तुमच्या हातात असतो. त्यामुळे कोणत्याही भीतीदायक शब्दांमुळे घाबरू नका. उलट या संकेताकडे स्वतःला अधिक मजबूत करण्याची संधी म्हणून पहा. आता एक छोटासा आध्यात्मिक उपाय. रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. मन शांत ठेवून काही क्षण प्रार्थना करा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. हा उपाय श्रद्धेने करा, अंधविश्वास म्हणून नाही. आणि सिंह राशीच्या लोकांनो, शेवटची एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. 25 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात कोणीतरी काय म्हणालं यापेक्षा तुम्ही काय करता हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. एखादा धक्का आला तरी तो शेवट समजू नका. एखादी व्यक्ती दूर गेली तरी तुमची किंमत कमी होत नाही. एखादं काम अडलं तरी तुमची क्षमता संपलेली नाही. आणि एखादी संधी उशिरा आली तरी ती निरर्थक असेलच असं नाही. त्याच्यासाठी हा काळ एक परीक्षा घेऊन येऊ शकतो, पण त्याच परीक्षेतून एक नवीन दिशा मिळू शकते. त्यामुळे घाबरू नका, सावध राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये फक्त जय सूर्यदेव असे लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या सिंह राशीच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित हा संदेश त्यांच्यासाठीही योग्य वेळी पोहोचत असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.